घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातूनच मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने आज सकाळपासून कारवाई सुरू केली. यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखी चर्चेत आला होता. मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्ये तसेच प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. आता मुदत संपल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत कारवाईला सुरुवात झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात आज सकाळपासूनच कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईसाठी 4 पथके तैनात करण्यात आली. ठाणे स्टेशन, माजिवडा, वागळे स्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात या पथकांकडून रिक्षा चालकांची तपासणी सुरू आहे. पथकांकडून रिक्षा चालकांना थांबवून त्यांच्याशी मराठी संवाद साधला जात आहे. आर्थिक वर्षातील फॉर्म क्रमांक 16 देण्यासाठी निवृत्त शिक्षकाकडून 6,000 रुपयांची लाच घेताना श्रीनगर विद्या मंदिरामधील वरिष्ठ लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. किसन महादेव पाटील असे अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ठाण्यात श्रीनगर विद्या मंदिर शाळा आहे. या शाळेतून तक्रारदार हे 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. वरिष्ठ लिपिक किसन महादेव पाटील यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. आर्थिक वर्ष 2025-26चा फॉर्म क्रमांक 16 देण्यासाठी 1,500 रुपये तसेच मागील 3 वर्षाचे प्रलंबित फॉर्म क्रमांक 16 देण्यासाठी 4,500 रुपये अशी एकूण 6,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने 17 ऑगस्ट रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 ऑगस्ट रोजी श्रीनगर विद्या मंदिरच्या संगणक कक्षात सापळा रचला. दुपारी 2च्या सुमारास किसन पाटील यांनी तक्रारदाराकडून 6,000 रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर त्यांनी त्यातील 1,000 रुपये तक्रारदाराला परत केले आणि उर्वरित 5,000 रुपये झेरॉक्स मशीनवर ठेवले. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान त्यांच्या हाताच्या तळहातासह अंगठा व बोटावर ॲथ्रॉसिन पावडर आढळून आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील सुधारित कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन पाटील यांना 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात वाढत्या मानव श्वान संघर्षाच्या घटनांना आळा घालण्यासोबतच भटक्या कुत्र्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्र सरकारच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेत. यासोबतच ग्रामीण आणि शहरी भागात निर्बीजीकरण व लसीकरणासाठी आवश्यक केंद्रे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात मानव श्वान संघर्षाच्या वाढत्या घटना आणि भटक्या प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हास्तरीय परिस्थितीचा आढावा घेता मानव आणि भटक्या श्वानांच्या संघर्षाच्या घटना कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे तसेच शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करत प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश यावेळी संबंधित यंत्रणांना
देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 नुसार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण ही प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदकामास सुरुवात झाली असून या कामातून निघणाऱ्या माती, दगड, भरवाचे ढीग परिसरातील संकुलाबाहेर लावण्यात आले. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी काल वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारात जाऊन याबाबत तक्रार केली. यानंतर पुढील 15 दिवसात या भरावाची नियमानुसार विल्हेवाट लावावी, अन्यथा संबंधित काम थांबवण्यात यावे असे निर्देश नाईक यांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी काल ठाण्यात जनता दरबार आयोजित केला होता. यामध्ये कॉस्मॉस लाऊंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशनने मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ठाणे बोरिवली भुयारी मार्ग खोदकामाबाबत तक्रार केली. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग खोदकामास सुरुवात झाली असून या खोदकामातून निघणारा भराव कॉस्मॉस लाऊंज व लगतच्या निवासी परिसराच्या जवळ साठविला जात असल्याने पाणी साचणे, डासाची उत्पत्ती, धुळीचे प्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. भराव वाहून नेणारे काही डंपर योग्य प्रकारे झाकलेले नसल्याने वेग रोधक व रस्त्यावरील असमतोल भागातून जाताना माती, दगड रस्त्यावर पडत असल्याच्या तक्रारीही रहिवाशांनी केले. हा भराव रस्त्याच्या कडेला व सखल भागात साचत असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भराव वाहतुकीसाठी यापूर्वी प्रस्तावित केलेली कन्व्हेयर बेल्टची व्यवस्था बदलून स्वतंत्र वाहतूक मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला, मात्र तो अद्याप कार्यान्वित झालेला नसल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. त्यामुळे अंतिम वाहतूक व विल्हेवाट व्यवस्था स्पष्ट होईपर्यंत मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यास आळा घालण्याची मागणी असोसिएशनने मंत्री गणेश नाईक यांना केले. राज्यातील जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी आणि संस्थांवर पडणारा आर्थिक भुर्दंड रोखण्यासाठी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गृहनिर्माण संस्थांनी कंत्राटदाराशी अथवा डेव्हलपमेंट मॅनेजरशी करार केल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून अवाजवी मुद्रांक शुल्क आकारले जात असल्याने सोसायट्यांवर नाहक आर्थिक ताण येतोय. तसेच शासनाचे धोरण असतानाही UDCPR नियमावली समाविष्ट नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 50% सवलतीच्या दरात FSI TDR
मिळण्यात अडचणी येत होत्या. या गंभीर मुद्द्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार संजय केळकर यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिले. शासनाचे संबंधित GR UDCPR मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रलंबित मागण्या विनाविलंब पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत. या बैठकीत स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व स्वयं पुनर्विकास अभ्यासक विद्याधर वैशंपायन, फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, ॲडव्होकेट अल्केश कदम, महसूल विभागाचे आयुक्त सचिव सत्यनारायण बजाज, ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच नगरविकास व गृह विभागाचे वरिष्ठ सचिव आणि सनदी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.